या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जांभळे सर, तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक केसकर सर, तसेच भानुदास चव्हाण महाविद्यालय लोहारा येथील इंग्लिश विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर प्रशांत माने सर आणि इथे समोर बसलेले सुरवसे सर, माझे विद्यार्थी गुरु सर, घोडके सर, कासिद सर, देवकर मॅडम, कोळी मॅडम, मन शेट्टी मॅडम आणि गायकवाड मॅडम आणि उपस्थित माझे विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी मला निमंत्रित करण्यात आलं. तो उद्देश होता म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंबंधी विद्यार्थ्यांना माहिती देणं. प्राध्यापकांना माहिती असतं, नाही असं नाही, प्रत्येकाला इथं बसलेल्या लोकांना सुद्धा माहिती आहे, परंतु विद्यार्थ्यांना जर काही अडचणी आलेल्या असतील परीक्षेच्या काळामध्ये किंवा पिरियड करण्याच्या काळामध्ये, तर त्या संदर्भात मी या ठिकाणी माहिती देण्यासाठी इथं आलेलो आहे. आता सरांनी कॉलेजचा पूर्व इतिहास या ठिकाणी मांडला आणि सर, मी काही असं काही शहरातून वगैरे आलेलो नाही, मी सुद्धा ग्रामीण भागातूनच आलेलो आहे. आमचंही महाविद्यालय शिराडोन या ठिकाणी ग्रामीण भागातच आहे आणि अशाच परिसरात आहे. सर आलेले होते महाविद्यालयाच्या परिसरामध्ये, माळरानावरच आहे. आमच्या इकडे भारत सातपुते नावाचे एक कवी आलेले होते आणि तो परिसर पाहून त्यांनी एक कविता म्हटलेली होती की त्या ठिकाणी त्यांना सुचलेलं होतं, कवी असल्याच्या कारणानं त्यांना सुचणारच काय, की असं म्हटले होते त्यांनी की काडीचा नव्हता भाव त्या माळाचे झाले सोने, शिक्षणाच्या साऱ्या वाटा गाठी शिक्षणाची गाणी. अशा पद्धतीने त्यांनी आम्ही ते त्यांची जी काय वाक्य होते ते आम्ही त्या ठिकाणी लिहून ठेवलेले आहेत, मांडणी केलेली आहे तसं बोर्डवर त्या ठिकाणी. आणि हा काळ 2008-9चा होता आणि आज जशी या महाविद्यालयाची परिस्थिती आहे, ठीक आहे, संकट येतच राहतात, संकटातून मार्ग काढावाच लागतो, कुणाला सहजासहजी मिळत नसतं आणि मिळूही नये, मी त्या मताचा आहे. सर्वांनी कष्ट केलंच पाहिजे. मराठीमध्ये बऱ्याच म्हणी आहेत, त्या म्हणीचा जर इथं उल्लेख केला तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात या ठिकाणी माहिती देणं अवघड होऊन जाईल. मी एकतर इतिहासाचा प्राध्यापक आहे, सर इंग्लिशचे प्राध्यापक आहेत, त्यांना माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीचे इंग्लिश येते आणि मी थोडक्या शब्दामध्ये या ठिकाणी समजेल असं त्या पद्धतीनं मी या ठिकाणी मांडणी करणार आहे. पहा, एनईपी आताच परीक्षा झालेल्या आहेत, बरोबर आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना बीए प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्ष, खरे पाहिलं तर तृतीय वर्षासाठी आणखी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात सिलेबस लागू केलेला नाही. जो 2022चा पॅटर्न आहे त्यालाच एनईपी मध्ये ऍड करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु जशी फर्स्ट इयरची प्रक्रिया आहे जशी सेकंड इयरची प्रक्रिया आहे तशी थर्ड इयरची नाही. आता आपण मग बीए प्रथम वर्षापासून आपण या ठिकाणी विचार करणार आहे. बीए प्रथम वर्षासाठी तुम्ही बीए प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलाय, प्रत्येक महाविद्यालयाला कुणी सायन्सला घेतलेला असेल, कुणी आर्टला घेतलेला असेल, कुणी कॉमर्सला घेतलेला असेल, परंतु मी या ठिकाणी बीए याविषयी माहिती सांगणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना 3 मेजर विषय घ्यावे लागतात, 3 मेजर. मग 3 मेजर विषय घेतल्याच्या नंतर त्याला दुसरं उदाहरणार्थ घेऊन एखाद्याचा विषय मराठी, इतिहास आणि भूगोल आहे. मराठी, इतिहास, भूगोल आहे, कारण तुमचे जे ग्रुप आहेत त्या पद्धतीनं तुम्ही डिवायडेशन केलेलं असेल प्रत्येकाला आणि त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांनी प्रवेश घेते वेळेस फॉर्मवर विषय लिहिलेले असतील. तर मग हे जे विषय आहेत हे प्रत्येक विषय 4-4 क्रेडिटसाठी आणि एका विद्यार्थ्यांना एका सेमिस्टरसाठी 22 क्रेडिट आहे. किती? 22 क्रेडिट आहे. तुम्ही नीट लक्ष करा, तुम्ही हॉल तिकीट जर पाहिलं तर तुम्हाला मला वाटतंय 5 वेळेस तारखीचा कॉलम येतो, 5 कॉलम तारखीचे येतात आणि बाकीचे सर्व कॉलम बिगर तारखेचे येतात. विषय असतात त्याच्यावर, परंतु त्या विषयाची तारीख नसते, त्याची तारीख नसते. तर मग ती पेपर द्यायचे कधी, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये असतो.
तर त्याच्यासाठी मी या ठिकाणी चर्चा करणार आहे. सुरुवातीला आपण 3 मेजर याविषयी चर्चा करू लागलो. तर 4 क्रेडिटसाठी आहेत का, मग एकूण 3 जर विद्यार्थ्यांना मेजर घेतलेले असतील, मराठी, इतिहास, भूगोल, हे जर 3 विषय घेतलेले असतील तर त्याचे एकूण क्रेडिट किती झाले? 12 क्रेडिट झाले. बरोबर आहे. हे 3 झाले. पहिला कसा ग्रॅज्युएशन करतो 3 ऑप्शनल विषय राहायचे. आता मेजर 3 आहे आणि त्याच्यानंतर ऍबिलिटी एनहान्समेंट कोर्स म्हणजे एईसी, एईसी हा एक विषय. तर तो फर्स्ट सेमिस्टरसाठी, त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त कंपल्सरी इंग्लिश आहे. ते 2 क्रेडिटसाठी. किती? 2 क्रेडिटसाठी. एकूण 22 क्रेडिट होतात का बघा प्रत्येकाचे. तुम्ही कॅल्क्युलेशन करा. डीएससीचे म्हणजेच मेजर 3 विषयाचे 4 क्रेडिट, 12 क्रेडिट झाले. परत पुन्हा एईसीचे 2 क्रेडिट झाले. आता दुसरा आहे एसईसी. एसईसी म्हणजे स्किल एनहान्समेंट कोर्स. म्हणजे प्रत्येकाला आपल्या इच्छेनुसार, कुणाकडे काही कला असतील, कुणाला कशामध्ये शिक्षणाची आवड आहे. आर्टच्या विद्यार्थ्यांना सायन्सचा विषय घेता येतो किंवा कॉमर्सचा विषय घेता येतो. सायन्सच्या विद्यार्थ्यांना आर्टचा विषय घेता येतो, कुणाला कॉमर्सचा विषय घेता येतो. जिथं 3 शाखा आहेत तिथं हे चालतं, कोणताही विषय घेतला तिथं. परंतु आमच्याकडे एकच शाखा आहे, आर्ट. मग त्या विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी जायचं कुठं? ज्यांना की सायन्सचा विषय कंपल्सरी घ्यावा लागतो, त्यांनी जायचं कुठं? मग त्यांचा प्रवेश कसा ग्राह्य धरायचा? याच्यावर विद्यापीठाने एक म्हणजे त्यांनी एक पर्याय काढला की फिजिकल एज्युकेशन आणि ग्रंथालयशास्त्र हे 2 विषय जे महाविद्यालय एकाच शाखेवर आधारित आहेत, आर्ट किंवा त्याला ह्युमॅनिटीज असा शब्द आहे, फॅकल्टी, तर त्या महाविद्यालयानं ग्रंथालयशास्त्र हा विषय सर्व विद्यार्थ्यांना कंपल्सरी करता येतो. जसं की तुम्ही म्हणजे जीई मध्ये, जेनेरिक ओपन इलेक्टिव्ह मध्ये, एसईसी मध्ये काय, जे तुम्ही 3 मेजर घेतलेले त्याच्यापैकीच एक एसईसी द्यायचं. जे 3 मेजर घेतलेले तुम्ही, मराठी, इतिहास, भूगोल, हे जर 3 मेजर असतील तर त्याच्यापैकीच एक एसईसी द्यायचा आहे. म्हणजे त्याचे 2 क्रेडिट. म्हणजे जर समजा मराठी मेजर घेतला तर त्याचा मराठी मेजर असेल तर तो एसईसी सुद्धा त्याला देता येतो, पण त्याचे 2 क्रेडिट आहे. परत पुन्हा एईसीचे 2 क्रेडिट झाले. जीईचे म्हणजे जेनेरिक ओपन इलेक्टिव्ह, जसं की मी तुम्हाला आताच माहिती सांगितली की आर्टच्या विद्यार्थ्यांना सायन्सचा विषय घ्यायचा आहे आणि किंवा कॉमर्सचा विषय घ्यायचा आहे. तर इथं बऱ्याच जणांनी आर्टच्या विद्यार्थ्यांना कोणता विषय दिलेला आहे? हार्वर्ड केमिस्ट्री सर्वांना दिलेला आहे, जीईचा. बरोबर आहे. परंतु कंपल्सरी आता परत पुन्हा बीईसी नावाचा पेपर आहे. बीईसी एज्युकेशन कोर्स. जसं सुरुवातीला फोर्टॉक मराठवाडा होता तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरला, सेकंड सेमिस्टरला व्हॅल्यू एज्युकेशन कोर्स म्हणून पेपर आलेला आहे आणि त्याच्यामध्ये विषय आहे पहा, आमच्या इकडे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया दिलेलं आहे. तर तो राज्यशास्त्राच्या विषयाशी संबंधित आहे. त्या प्राध्यापकाकडून तो पेपर असेसमेंट मूल्यांकन करून घेतलं, अडचण येणार नाही. व्हॅल्यू एज्युकेशन कोर्स तर तो सेकंड सेमिस्टरला आहे आणि शेवटचं जे क्रेडिट आहे ह्याचं सेकंड सेमिस्टरचं ते आहे सीसीचा पेपर. परंतु इथं पेपर चेंज केलेला आहे. पहिल्यांदा तुम्हाला हेल्थ अँड वेलनेस दिलेला आहे, पण इथं तुम्हाला योगाचा दिलेला आहे. योगा तिथं 2 क्रेडिट आहेत. झाले 22 क्रेडिट. पहा मोजून तुम्ही, जर कुणी नोंद केलेली असेल तर तुम्ही 22 क्रेडिट होतात का पहा. आता हे झालं फर्स्ट इयरचं, 2 सेमिस्टरचं. आता आपण सेकंड इयरकडे वळू. सेकंड इयर मध्ये जरा थोडसा अडचण निर्माण किंवा प्रश्न निर्माण करणारे त्यांनी पर्याय किंवा मांडणी केलेली सहजासहजी लक्षात येत नाही विद्यार्थ्यांच्या. आम्ही सुद्धा प्रवेश करते वेळेस म्हणजे आम्ही गोंधळात पडलेलो होतो. तर ते परत पुन्हा विद्यापीठाच्या मिटिंगला आम्ही हजर राहिलो
NEP तिथं सुद्धा कार्यशाळा होत्या, त्या ठिकाणी उपस्थित राहिलो. बाकीच्या महाविद्यालयामध्ये आम्ही उपस्थित राहिलो. मी काही इथं उभा आहे म्हणजे डायरेक्ट अभ्यास करून नाही, इतर ठिकाणी ऐकून आलेलो आहे, थोडासा अभ्यास केलेला आहे. त्या माहितीच्या आधारे या ठिकाणी मी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आमच्या महाविद्यालयामध्ये सुद्धा बऱ्याच प्राध्यापकांना याविषयी सविस्तर अशी माहिती आहे आणि प्रत्येक जण प्रत्येकाला ज्या पद्धतीनं सुचल त्या पद्धतीनं एकमेकाला गाईडलाईन देतो आणि या गाईडलाईनच्या माध्यमातून महाविद्यालयाची उभारणी किंवा महाविद्यालय जे पुढे जातं ते एक दुसऱ्याच्या नॉलेजमुळेच, ते सहकार्यामुळेच ते पुढे जातं. केवळ एकट्याला माहिती आहे आणि मीच सर्व करतो अशातला भाग नाही. सर्वजणांनी थोडी माहिती कलेक्ट केली किंवा माहिती मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या माहितीच्या आधारेच आम्ही अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना देत राहतो आणि त्या माध्यमातूनच विद्यार्थी त्या पद्धतीनं अभ्यास करून परीक्षा देतात. आता आपण थर्ड सेमिस्टर बोलतो. आपण ज्या ज्या विद्यार्थ्यांनी BA द्वितीय वर्षाचा प्रवेश घेतलेला आहे त्या वेळेस तुम्ही जी काय मेजर सिस्टीम आहे, मायनर सिस्टीम आहे, त्या ती कशा पद्धतीने डिवाइड झालेली आहे ती या ठिकाणी आपण पाहणार. थर्ड सेमिस्टरला SYच्या परत AEC नावाचा विषय, जे फर्स्ट सेमिस्टरला AEC होता ना, तोच थर्ड सेमिस्टरला सुद्धा इंग्लिशच विषय AEC. तर त्याचे 2 क्रेडिट आहेत. आता जे फर्स्ट इयरला 3 मेजर होते, किती 3 मेजर होते, तर इथं काय केलंय थर्ड सेमिस्टरला फक्त एकच मेजर ठेवलेलं आहे. किती एकच मेजर ठेवलेला आहे. मग बाकीच्या 2 विषयात काय करायचं, त्या विषयाला विद्यार्थी कुठून मिळणार आहेत. त्या प्राध्यापकांनी आपली पोस्ट कशा पद्धतीनं जिवंत ठेवायचे हा प्रश्न निर्माण होतो. जर तुमचे विद्यार्थी BA प्रथम वर्षासाठी 100 बसले, परीक्षासाठी 100 बसले, 90 विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित राहिले आणि 80 विद्यार्थी तुमचे उत्तीर्ण झाले. किती 80 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर मग सेकंड इयरला ज्यावेळेस थर्ड सेमिस्टरला विद्यार्थी येतो त्यावेळेस 3 विषय घेऊन तर त्याला बसता येत नाही. मेजर तर त्याला एकच घ्यायचा आहे. तर मग अशा वेळेस आम्ही काय केलं, आम्ही सर्वांची बैठक बसली, मीटिंग बसली आणि त्यावेळेस मीटिंग आयोजित केल्याच्या नंतर प्राचार्यांनी त्या बैठकीमध्ये NEPच्या अभ्यासक्रमानुसार असा निर्णय घेण्यात आला की एकूण प्रवेश भागिले एकूण विषय, एकूण प्रवेशित विद्यार्थी भागिले महाविद्यालयाचे ऑप्शनल विषय. आता समजा आमच्याकडे एकूण 11 विषय, किती 11 विषय आणि विद्यार्थी सेकंड इयरला 90 आलेले, तर मग एका विषयाला किती आले, 8 विद्यार्थी, 8-9 विद्यार्थी. तर मग आम्ही निर्णय घेतला की एका विषयाला फक्त 8 विद्यार्थी द्यायचे मेजरसाठी. म्हणजे सेकंड इयरला त्या प्राध्यापकांचा जो विषयाचे विद्यार्थी होते ते एकदम कमी आले. फर्स्ट इयरला जे 30, 35 विद्यार्थी होते ते सेकंड इयरला फक्त 7, 8 विद्यार्थी आपल्या विषयाला एकाला आले. मग तिथं पुन्हा एका विषयाचे 2 पेपर दिलेले, 2 पेपर. म्हणजे तिथं एक पेपर 4 क्रेडिटसाठी, एक पेपर 4 क्रेडिटसाठी, तर 2 पेपर म्हणून किती झाले क्रेडिट त्याचे, 8 क्रेडिट झाले. मेजरचे 2 विषय झाले, तर 8 क्रेडिट झाले, तरी 2 पेपर असल्या कारणानं तर ही झालं मेजरचं. आता त्याच्यात परत पुन्हा मायनर आलेलं आहे. मायनर मध्ये काय केलेलं आहे, जे फर्स्ट इयरला फर्स्ट सेमिस्टरला जे इतर 2 विषय होते मेजर सोडून, 3 विषय घेतले होते मेजर फर्स्ट इयरला, एक मेजर दिला आपण इथं सेकंड इयरला थर्ड सेमिस्टरला. तर मायनर मध्ये जे 2 विषय राहिलेले होते त्याच्यापैकी एक विषय मायनर मध्ये द्यायचा आहे इथं, DSC सोडून, मेजर सोडून 3 पैकी एक गेला मेजर मध्ये, राहिलेले जे 2 होते त्याच्यापैकी एक मायनर
इथं जायचं आहे विद्यार्थ्याला. त्याचे 2 पेपर आहेत, परंतु ते मला वाटतं 2-2 क्रेडिटसाठी 2 पेपर 2-2 क्रेडिटसाठी, म्हणजे 4 क्रेडिट तिथं झाले आणि वरील मेजरचे 4 आणि 4 8 क्रेडिट झाले आणि एईसीचे 2 क्रेडिट झाले. परत पुन्हा काय केलेलं आहे, 3rd सेमिस्टरला परत व्हीएससी ठेवलेला आहे, व्हॅल्यू एज्युकेशन कोर्स. त्याच्यामध्ये एनएसएस वर आधारित प्रश्नपत्रिका तयार करायची महाविद्यालयाने, किंवा एनसीसी जर असेल तर त्याचे प्रश्नपत्रिका किंवा त्याचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना द्यायचा आहे. आता एनएसएस तर प्रत्येक महाविद्यालयाला असतं, तर त्याच्यामुळे प्रत्येकाला ती एनएसएस वर 30 मार्काची प्रश्नपत्रिका काढायची किंवा प्रॅक्टिकल घ्यायचं, एनएसएस साफसफाई करणं हे करणं काय त्याच्यावर 30 मार्काचं घ्यायचं. तर अशा पद्धतीने ही 22 क्रेडिट झाले. आता आपण 4th सेमिस्टर कडे आता आणखी झालेलं नाही हे कुणाचं, कुठंच झालेलं नाही, आता होणार आहे मार्च एप्रिलमध्ये. तर त्या पद्धतीनं तिकडं कोणते विषय दिलेले, तिथं क्रेडिटची कशी डिवायडेशन केलेली आहे त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी चर्चा करणार होतो. जे की मी सुरुवातीला एईसीच्या संदर्भात सांगितलं होतं, इथंही एईसीच्या संदर्भात परत पुन्हा एसीएमचं विषय दिलेले एईसी मराठी हिंदी किंवा मराठी हिंदी उर्दू, इथं 2 क्रेडिट त्यांना दिलेले. परत पुन्हा मेजरचे आहेत 8 क्रेडिट आणि मायनरचे परत पुन्हा 4 क्रेडिट 2 पेपरचे 2-2 पेपरचे. परत प्रॉब्लेम होतो फक्त पुन्हा व्हीएससीच्या ठिकाणी एससीसी आलंय, एससीसी म्हणजे स्किल एनहान्समेंट कोर्स, त्याचे 2 क्रेडिट आहेत तिथं. मग पुन्हा जीईचे 2 क्रेडिट आले आणि आता व्हीईसी नाही 4th सेमिस्टरला, व्हॅल्यू एज्युकेशन कोर्स नाही, इन्व्हायरमेंटल स्टडी हा पेपर नाही, तर त्या ठिकाणी तुम्हाला फील्ड प्रोजेक्ट नावाचा पेपर आले. फील्ड प्रोजेक्ट, तर फील्ड प्रोजेक्ट कसा तयार करायचा त्याच्या संदर्भात अभ्यासक्रमामध्ये माहिती आहे. तर ज्या विद्यार्थ्यांचा मेजर विषय जो आहे त्याच्यावर त्या विद्यार्थ्यांना फील्ड प्रोजेक्ट तयार करायचा. त्याचे 2 क्रेडिट आहेत फील्ड प्रोजेक्टचे. आणि सीसीला परत 4th सेमिस्टरला जे विद्यार्थ्यांना पेंटिंग असेल, चित्रकला असेल किंवा आणखी एपीबीच्या स्वरूपातली जी काय माहिती असेल ती सर्वांकडून प्रॅक्टिकल वर्क करून घ्यायची सीसीला. तर अशा पद्धतीनं 4 सेमिस्टरची माहिती या ठिकाणी 22 क्रेडिट मध्ये मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्यामध्ये आपण टाचण काढतो, प्रत्येक जण टाचण काढतो. टाचणचं डिवायडेशन कसं केलेलं आहे, जिथं जिथं तुम्हाला 2-2 क्रेडिट आहे एससीसी सोडून किंवा व्हीएससी सोडून, जिथं जिथं तुम्हाला 2-2 क्रेडिट दिलेले किंवा आयकेएस असेल, जीई असेल किंवा सीसी असेल किंवा आणखी व्हीईसी असेल, जिथं तुम्हाला 2-2 क्रेडिट आहेत एससीसी आणि मेजर सोडून, तिथं तुम्हाला प्रॅक्टिकल घ्यायची गरज नाही. आता 4-4 क्रेडिटचे डिवायडेशन कसं आहे, जर समजा फर्स्ट इयरचं मी उदाहरण देतो, जर एखाद्या विद्यार्थ्याचा मेजर किंवा मराठीचा प्राध्यापक आहे किंवा सर इतिहासाचे सर त्यांना 4 क्रेडिट आहेत फर्स्ट इयरला, फर्स्ट सेमिस्टरला, तर त्याच्यामध्ये 2 आठवडी 2 तास 4 क्रेडिट पैकी 2 तास थिअरीला वापरायचे आणि 4 तास प्रॅक्टिकलला द्यायचे. एससीसीला 2च क्रेडिट आहे पण तिथं प्रॅक्टिकल आहे. तर एससीसीचं टाचण काढत असताना 1 तास थिअरीला द्यायचं आहे आणि 2 तास प्रॅक्टिकलला द्यायचं. अशा पद्धतीनं त्याचं डिवायडेशन आहे. आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिकल कसं घ्यायचंय हे सविस्तर दिलेलं आहे. प्रॅक्टिकलचा सिलेबस स्वतंत्र आहे, थिअरीचा सिलेबस स्वतंत्र आहे. आणि प्रॅक्टिकल समजा काय करतात, आता समजा आणखीन एवढं वर्ष समजा कोणी विचारणार नाही, पण ज्यावेळेस 3rd इयर पर्यंत लागू होईल त्यावेळेस तुम्ही कशा पद्धतीने घेणार आहेत नंतर त्यावेळेस विद्यापीठ तुम्हाला विचारणार आहे. तर जसं सिलेबस मध्ये दिलेलं आहे त्याच पद्धतीनं तुम्ही प्रॅक्टिकलवर घेत चला. किंवा एखादे पीपीटी विद्यार्थ्याला सादर करायला लावणार किंवा इतिहासासारखा विषय, स्थानिकच्या इतिहासाविषयी माहिती लिहून घेणार किंवा आणखीन काय
दंतकथा वगैरे काय असेल किंवा प्रेझेंटेशनला त्याला मार्क आहेत, इथं येऊन त्याने एखादी माहिती दिली त्याला 5 मार्क आहेत, त्याच्यातले 20 पैकी 30-20 पॅटर्न तुम्हाला प्रत्येक पेपरला 30-20 आहे. 30 मार्काची थिअरी, 30 मार्काचा प्रॅक्टिकल, 30 मार्काची थिअरी, त्याला 20 मार्काचा इंटरनल असाइनमेंट आहे, परत 30 मार्काच्या प्रॅक्टिकलला परत पुन्हा 20 मार्काचा इंटरनल असाइनमेंट आहे. एक जर पेपर घेतला तर त्या प्राध्यापकांना 4 याद्या भरून द्याव्या लागतात. किती? 20 मार्काच्या 2 आणि 30 मार्काच्या 2. अशा पद्धतीनं या ठिकाणी या एनईपीच्या संदर्भात प्रत्येक विषय हा किचकट करून ठेवलेला आहे. आणि युनिट 20 मार्काची जी माहिती आहे त्याची मी थोडक्यात माहिती देतो. समजा इतिहासासारखा विषय जे आपण 20 मार्काची युनिट टेस्ट दाखवतो, युनिट टेस्ट 20 मार्काचे, तर बीए प्रथम वर्षासाठी जर समजा 30 विद्यार्थी प्रवेशित असतील इतिहासाला किंवा प्रत्येक विषयाला, तर त्या विद्यार्थ्यांच्या एकूण फर्स्ट सेमिस्टरला एकूण 3 युनिट टेस्ट घ्यायच्या. किती? 3 युनिट टेस्ट प्रत्येक विषयाच्या प्राध्यापकांनी प्रत्येक विद्यार्थ्याकडून 3 युनिट टेस्ट घ्यायच्या आणि 3 युनिट टेस्ट म्हणजे सेकंड सेमिस्टरला जो व्हीएससी होता तोच पेपर इकडे व्हीएससी ला ठेवला. अभ्यासक्रम बदलाय. अभ्यासक्रमाच्या बाबतीत मी इथं बोलत नाही, फक्त क्रेडिटच्या संदर्भात या ठिकाणी माहिती देऊ लागलेलं आहे. तर व्हीएससी परत इथंही ठेवलेला आहे. त्याचे 2 क्रेडिट आहेत, त्याचे 2 क्रेडिट आहेत. आणि परत पुन्हा जी तुम्ही जी आता सेकंड इयरला जी थर्ड सेमिस्टरला कंपल्सरी केल्या सर्वांसाठी, तो जीईचे 2 क्रेडिट आहेत तिथं. आणि परत व्हीईसी नावाचा एक पेपर आहे, व्हॅल्यू एज्युकेशन कोर्स, त्याच्यामध्ये सर्वांना कंपल्सरी इन्व्हायरमेंटल स्टडी हा पेपर दिलेला आहे. त्याचे 2 क्रेडिट आहेत, त्याचे 2 क्रेडिट दिलेले आहेत. आणि परत पुन्हा सीसी नावाचा ज्यांनी करा आणि अंमलबजावणी सुद्धा 100% होईल यात शंका नाही. मला या ठिकाणी प्राचार्यांनी संधी दिली बोलण्याची, विशेषतः गिरी सरांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला म्हटले की सर या एनईपीच्या संदर्भात थोडंसं मार्गदर्शन करा. मी या ठिकाणी लाभत चाललेली माहिती या ठिकाणी आकडतो आणि मी या ठिकाणी थांबतो. आपण सर्वजणांनी शांत चित्तेनं ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद.